कोल्हापूरनंतर बुलढाण्यातही पोलिसांसोबत झटापट। आमदार गायकवाडांच्या घरासमोर पुस्तक वाचन आंदोलन। पुस्तक वाचणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी उचललं, आंदोलन चिरडल्याचा पोलिसांवर आरोप। काय घडलं? संविधानिक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप होतोय। भर उन्हात रस्त्यातच पुस्तक वाचणाऱ्या आंदोलकांना बुलढाण्यात पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये कोंबल्याचं पाहायला मिळालं। बुलढाण्यात आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं पाहूया। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना शिवीगाळ आणि धमकावल्याच्या प्रकरणात आमदार संजय गायकवाडांवर कोणतीही कारवाई झालेली नाही। याचा निषेध म्हणून कोल्हापूरमधून चळवळीचे कार्यकर्ते बुलढाण्यात आले होते। आम्ही बुलढाण्यात जाऊन पुस्तकाचं वाचन करणार आणि मोर्चात सहभागी होणार या भूमिकेवर हे कार्यकर्ते ठाम होते। आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर वाचन करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला होता। त्यानुसार प्रशांत आंबी आणि त्यांचे सर्व सहकारी चिखलीमध्ये हॉटेलमधून बाहेर पडत होते। भर उन्हात रस्त्यावर बसून त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन सुरू केलं। स्त्रियांच्या अब्रू संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे। शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती। राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकीसुना म्हणजे त्यांना हव्या त्या वेळा उपभोगण्याच्या वस्तू होत्या। पुस्तक वाचन आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं कारण देत पोलिसांनी या आंदोलनात हस्तक्षेप केला। भर उन्हात पुस्तक वाचत बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी थांबवलं। इतकंच काय तर आंदोलनकर्त्यांना अक्षरशः फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। या कारवाईवरून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दडपशाहीचे आरोप केले। खरं तर आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे। मी पोलिसांना चुकून टू व्हीलरनं सुद्धा तिथे जाऊ शकलो असतो, पण आम्ही पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। निघताना पण आम्ही जाहीर करून निघलेलो आहे। इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे, पण त्यांनी आम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा त्यांनी विश्वासघात केलाय। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। माझी अजून सुद्धा विनंती आहे, आम्ही तिथं काही प्रक्षोभक भाषण वगैरे करायसाठी आलेलो नाही। आम्ही फक्त पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचायसाठी आलेलो आहे। त्यामुळे आम्हाला त्यांनी जाऊ द्यावं ही रिक्वेस्ट आम्ही त्यांना अजून सुद्धा करतो। पोलिसांकडून काय सांगण्यात आलंय? ते इथून आम्हाला सोडतच नाहीयेत। इथं मला एकट्यासाठी इथं किती 150-200 पोलीस आलेले आहेत। माझी तब्येत बघू शकताय तुम्ही। एवढ्या पोलिसांची गरज आहे का? त्यापेक्षा एका दुसरा पोलीस आमदार संजय गायकवाडांना कडे पाठवा, त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, त्यांना अटक करा। आम्हाला काही इथं हाऊस आलेली नाही एवढ्या लांबून इकडे यायची, आणि आमच्याकडे त्यांच्यासारखा पैसा इकडे ढीक पडलेला नाही। आम्ही कष्टकरी गोरगरिबांची चळवळ करतोय। बुलढाण्यातल्या या आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली। या झटापटीत एक महिला कार्यकर्ता जखमी झाल्याचंही समोर आलंय। पोलिसांनी धरपकड करताना ही कार्यकर्ता जखमी झाल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप आंदोलनकर्ते करतायत। पुस्तक वाचन हा गुन्हा आहे का असा सवाल करत आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर आरोप केले। तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।